आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंबई महापालिकेमध्ये पालकमंत्र्यांची राजवट संपुष्टात। पालिकेमध्ये 4 वर्षांनी पुन्हा नगरसेवक निवडून आल्याने प्रशासकासह पालकमंत्र्यांची राजवट संपुष्टात। पालकमंत्र्यांचे कार्यालय आता शिक्षण समितीच्या अध्यक्षांसाठी सज्ज होणार। मुंबई महापालिकेमध्ये 10 स्वीकृत सदस्य कार्यरत असणार। स्वीकृत सदस्यांसाठी शिक्षण प्रशासनाचे विशेष ज्ञान बंधनकारक। स्वीकृत सदस्यांना निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार नाही। नगरसेवकांच्या संख्येनुसार स्वीकृत सदस्यांसाठी नियुक्ती होणार। नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक कमलेश बोडकेंवर गुन्हा दाखल। निवडणुकीमधील वादातून कमलेश बोडकेंनी हल्ला केल्याचा आरोप। कमलेश बोडकेंसह काही जणांवर आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणामधील आरोपी आकाशदीप करज सिंगला मुंबई हायकोर्टाकडून जामीन। खटला पूर्ण होईपर्यंत मुंबई न सोडण्याचा कोर्टाचा आदेश। ठाण्यामधील युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश अभंग यांना ठार मारण्यासाठी आलेल्या दोघांना अटक। आरोपींच्या बॅगेतून धारदार सुरे आणि काही हत्यारं जप्त। आरोपींच्या संशयास्पद हालचाली सीसीटीव्हीमध्ये कैद। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना हटवण्यासाठी ठराव मांडला जाणार। राहुल गांधींना बोलण्याची संधी नाकारल्याच्या निषेधार्थ विरोधकांचा ठराव। संविधानाच्या कलम 24 क अंतर्गत ठराव मांडण्यात येणार। अनिल देशमुखांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी लेखापालांना दिलासा नाहीच। विशेष न्यायालयानं 2 सनदी लेखापाल आणि एका कंपनीचा खटल्यातून मुक्त करण्याचा अर्ज फेटाळला। अनिल अंबानी समूहाची एसआयटी चौकशी होणार। अनिल अंबानी समूहासंबंधित फसवणूक प्रकरणी चौकशी करणार। ईडीनं विशेष तपास पथकाची स्थापना केल्याची सूत्रांची माहिती।